सर्व स्पर्धकांना नमस्कार. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 जन्माने नागरिकत्व हा व्हिडिओ याच्यापूर्वी बनवलेला आहे. तो पाहिला नसेल पाहिला तर पाहून घ्या. आज काय पाहणार आहोत आपण? आज बघणार आहोत आपण की वंशाने कसा बाय डिसेंट वंशाने कसं नागरिकत्व प्राप्त होणार आहे. एकदम डिटेल मध्ये पॉइंट टू पॉइंट हे केल्यानंतर काही सुटणार नाही. ठीक आहे, पाहायचं. चला आता वंशाने म्हटलं तर वडिलोपार्जित वडिलांकडून आज्याकडून कुठून तरी भेटलं त्याला आपण काय म्हणतो वंशाने भेटलं. बरोबर आहे, आयतं ते तसं. तर आता याच्यामध्ये जे आहे संविधानातही तरतूद आहे आणि कायद्यामध्ये तरतूद आहे. तुम्हाला माहिती आहे म्हणजे आता याच्या पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असाल सिटिझनशिपचे, तर क्लिअर कट कॉन्स्टिट्यूशनने डिमार्केशन केलं ते संविधानाच्या प्रारंभापर्यंत है ना, ऑन द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे केव्हा? तर 26 जानेवारी 1950 पर्यंत. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही करायचं असं तर भारत सरकारले अधिकार दिले संविधानानं, बापू तू कायदा बनवत बस. भारत सरकारनं कायदा बनवला 1955चा आणि बिलकुल मग आपल्याला जसं तिथे कॅटेगरीज दिसतात तशा काही कॅटेगरीज आणि काही आवश्यकतेनुसार बदलत्या कॅटेगरीज ज्या आहेत त्या आपल्याला 1955च्या कायद्यामध्ये दिसतात. तर संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये समसमान कोणती कॅटेगरी आहे तर जशी जन्माने होती तशीच वंशाने पण आहे, पण दोघांमध्ये फरक. त्यामुळे कंपॅरेटिव्ह समजून घेणं आवश्यक आहे. आलं लक्षात? तर बघा संविधानामध्ये वंशाने तरतूद कुठे आहे तर आर्टिकल 5B. कुठे आहे? आर्टिकल 5B. आणि वंशाने नागरिकत्व कायदा 1955 मध्ये कुठे आहे तर सेक्शन 4. लक्षात घ्या, 2 है ना. कधी कधी एमपीएससी म्हणा यूपीएससी गुगली टाकू शकते फॅक्च्युअल मध्ये, म्हणून लक्षात घ्या 5B आणि सेक्शन 4. आता लक्षात घ्या दुसरं की संविधानामध्ये अधिवास डोमिसिलिटी हे कंपल्सरी केली आहे. कंपल्सरी केली आहे. डोमिसिलिटी असलीच पाहिजे आणि सोबत मग 5B आणि सोबत पालकांपैकी बघा पालकांपैकी एकाचा जन्म पालकांपैकी एकाचा जन्म भारतात झाला असावा. जेव्हा संविधानकर्त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा बघा किती जेंडर पॅरिटी ठेवली आहे, इक्वॅलिटी ऑफ जेंडर. आणि मग इथे गडबड झाली ते पाहून घेऊया. हा लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. इथे काय म्हणतं आयदर ऑफ पॅरेंट. तुम्ही म्हणा जेंडर इक्वॅलिटी म्हणजे माय बाप कोणी भी भारतीय असाल तर पोट्ट काय होईल वंशानं भारतीय होऊन जाईल. इतकं क्लिअर. माय बाप कोणी बी असो, आयदर म्हटलं. लक्षात? आता इकडे बघा, इकडे डोमेसिलिटी असा क्लॉज काही कंपल्सरी टाकला दिसतो का? नाही, तो वेगळ्या अँगलने नंतर बघू. बघा पालक काय म्हटलंय, पालक भारताचे नागरिक असावेत. पालक जे आहेत है ना, आयदर ऑफ पॅरेंट्स. आयदर ऑफ पॅरेंट्स आहे. आयदर तुम्ही म्हणा सर इथे इथं आहे ना, इथे इथं आहे, तुम्ही म्हणत होते ना इथं काहीतरी, तर इथं जे आयदर ऑफ पॅरेंट आहे तर कोणत्या अमेंडमेंट नुसार? सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2003. त्याच्या पूर्वी लोचा झाला होता, तो काय पाहून घेऊया. ठीक आहे. शॅल बी सिटीजन ऑफ इंडिया बाय बर्थ और बाय डिसेंट. इथे वंशाने राहू शकतात, जन्माने राहू शकतात. इथे काय आहे? जन्मच. इथे काय आहे? जन्म. इथे जन्माचं घेणं देणं नाही. इथे जन्म. का इथे जन्म? याचं कारण असं की जेव्हा संविधानाचा प्रारंभ आपण डिक्लेअर केला त्याच्या पूर्वीची पिढी ऑलरेडी तिथे आहे. ऑलरेडी तिथे आहे. त्याच्यामुळे तो जन्माचा. बरोबर आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा जन्माने त्यांचे वडील तर असतीलच, कारण की पोट्ट जन्माला त्याचं वय असं असन का 80-90 वर्ष नाही. पण इथे 1955चा कायदा आला. 1955चा कायदा आला तेव्हा इथे काहींचा जन्म प्रारंभाच्या नंतर झाला असेल. बरोबर आहे. आणि मग हळूहळू त्याचे नंतर कार्टे झाले असतील. बरोबर आहे. हे होण्याची शक्यता आहे आणि म्हणून इथे आपल्याला डिसेंट दिसतो
इथे डिसेंट दिसत नाही. क्लिअर क्लिअर राईट. आता आपण बघून घ्या सेक्शन 4 बाय डिसेंट कसं डिटेलमध्ये. ठीक आहे. बघा रे बा, मी नाही का एम्फॅसिस करतो ना शब्दावर, थोडस लक्ष द्यायचं. एकदम फ्रँकली सांगतो, मी एम्फॅसिस करतो त्या अँगलनी बघा. तुम्ही नाही पास झाले तर सांगून ठेवतो नक्कीच 100% बिलकुल है ना. थोडं त्या अँगलने अभ्यास करा मित्रांनो, बिलकुल रिझल्ट तुमच्याजवळ. कशी बी परीक्षा आहे, गोला मारू आंदोलनामध्ये ज्यानं असं डिटेलमध्ये पाहिलं ना, बस त्याला चिंताच नाही. मग पोस्ट 1 राव का 100 राव. गोला मारू आंदोलन परफेक्टच बसते आणि मग मेन्स मध्ये बी असर चांगला पडते रायटिंग मध्ये, है ना. ठीक आहे. चला आता लक्षात घ्या, वंशाने म्हटल्यामुळे आपण कशाच्या बाबतीमध्ये बोलतोय? भारताबाहेर जन्म झालेल्या व्यक्तीबद्दल बोलतोय. कोणाबद्दल बोलतोय? भारताबाहेर जन्म झालेल्या व्यक्तीबद्दल बोलतोय. त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये डिसेंट आहे. जो भारतातच पैदा झाला ना, भारतातच त्याचे मायबाप, त्याला काय घेणं देणं, याचं काय घेणं देणं नाही. ठीक आहे. आता लक्षात घ्या, भारताबाहेर जन्माच्या कॉन्टेक्स्ट मध्ये 3 तारखा तुम्हाला दिसतील. लक्षात आलंय? पहिली तारीख आहे 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर, ऑन द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑर देअर आफ्टर. ओके. परंतु आलेला आहे 10 डिसेंबर 1992 पूर्वी. म्हणजे हा कालखंड कुठला आहे? 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 हा कालखंड झाला. त्यावेळी वडील भारताचा नागरिक, बघा इथं आहे का नाही, जेंडर इनइक्वॅलिटी. वडील भारताचा है ना, वडील भारताचा. पॅट्रिआर्की दिसते इथे. वडील भारताचा, पुरुष प्रधान संस्कृती रे बाबा. फादर इज अ सिटीजन ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. केव्हा? 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992च्या पूर्वी असेल जन्म झालेला. कुठे? भारताबाहेर. तर वडिलांच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला सिटीजनशिप बहाल होईल. ठीक आहे. राईट. आता बघा तो काय म्हणतोय. दुसरं 10 डिसेंबर 1992 ला, म्हणजे इथे अमेंडमेंट झालं 1992चं, किंवा त्यानंतर, त्यावेळी, त्याच्या जन्माच्या वेळी है ना, पालकांपैकी एक भारताचा नागरिक असावा. आयदर ऑफ हिज ऑर हर पॅरेंट्स इज अ सिटीजन ऑफ इंडिया. आलं? म्हणजे जेंडर पॅरिटी इथे आपल्याला झालेली दिसून येते. इथे लोचा होता, इथे जेंडर पॅरिटी केलेली आपल्याला दिसून येते. क्लिअर? राईट. आता आपण दोघांचे क्लॉज पाहूया, है ना. दोघांचे क्लॉज पाहूया. पहिला नॉर्म्स 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992. दुसरा क्लॉज 10 डिसेंबर 1992. म्हणजे 10 डिसेंबर 1992च्या पूर्वी असेल तर वडिलांच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला बाय डिसेंट सिटीजनशिप मिळेल. पण 10 डिसेंबर 1992च्या नंतर असेल तर त्याला त्याचे आई वडील पैकी कोणीही भारताचा नागरिक एकही जरी असेल तरी सुद्धा त्याला नागरिकत्व बहाल होईल बाय डिसेंट, बाय वंशाने. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता कंडिशन्स त्या पण महत्वाच्या आहेत. वडील किंवा पालक, याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वडील आणि इकडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पालक वंशाने भारताचे नागरिक असतील तर. बघा आता इथे वर लिहिलेलं आहे ते भारताचे नागरिक असतील तर. भारताचे नागरिक कशा याच्याने? वंशाने जर असतील तर. ते बाय बर्थ असतील तर मोकळं. बाय डिसेंट ते स्वतःच वंशाने असतील. बाय बर्थ नसतील, ते स्वतःच वंशाने असतील तर जन्म नोंदणी 1 वर्षाच्या आत भारतीय दूतावासास करणे बंधनकारक. 1 वर्ष फक्त जन्मलं 1 वर्षाच्या आत है ना, कन्सुलेट जे आहे इंडियन कन्सुलेट तिथे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. किंवा जर नाहीच केलं, विसरला बाप है ना, बाप तसाही विसरून जात है ना, विसरला बाप, त्यानंतर केंद्र शासनाच्या परवानगीने विथ द परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. इथे लक्षात ठेवा, केंद्र सरकार, कुठेही राज्याला अधिकार नाही. आलं की नाही लक्षात? केंद्र सरकारच्या परवानगीने. किंवा जन्माचे वेळी जर वडील भारताच्या शासकीय सेवेमध्ये असतील तर.
युनायटेड नेशन मध्ये असेल भारताचं रिप्रेझेंटेशन करत किंवा कन्सुलेट मध्ये असेल, वॉटर मे बी कुठेही असेल, पण भारताच्या सेवेत असेल, हा ना, इन द सर्व्हिस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारताच्या सेवेमध्ये असेल तर ह्या 3 क्लॉज इथे आपल्याला दिसून येतात. जर इथे या कॉन्टेक्स्ट मध्ये वडील हे वंशाने भारतीय नागरिक असतील तर. आता इथे पालक जर वंशाने असतील तर हे तर आहे, दूतावास तर आहेत 1 वर्षाच्यात, किंवा 10 डिसेंबर 1992 दिवशी किंवा त्यानंतर जे घडेल म्हणजे 1 वर्ष किंवा 10 डिसेंबर 1992 दिवस, हे जे काही नंतरची डेट राहील त्या डेट पर्यंत त्यांनी कन्सुलेट मध्ये रजिस्ट्रेशन करावं, किंवा पुन्हा केंद्र शासनाच्या मदतीने म्हणजे परवानगीने, पूर्व परवानगी, किंवा जन्माचे वेळी पालकापैकी एक भारताचा शासकीय सेवेत काम करत असावं बा म्हणते. इथे वडील, इथे पालक, एवढं लक्षात घ्या. इथे वडील, इथे पालक, इतकाच फरक आहे. क्लिअर? लक्षात आलं? क्लिअर? ओके. आता बघा पुन्हा 2003चं अमेंडमेंट आहे, ते केव्हा अंमलात आलं? 3 डिसेंबर 2004 ला. तर त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे. याला तरतूद आहे, कुठल्याला? 10 डिसेंबर 1992च्या कॉन्टेक्स्ट मध्ये तरतूद आहे. काय म्हटलंय की 3 डिसेंबर 2004 ला किंवा त्यानंतर पोट्ट कार्ट जन्मलं तर 1 वर्षाचे आत भारतीय वाणिज्य दूतावासात नोंदणी, म्हणजे असंच आहे, बरोबर आहे, किंवा 3 डिसेंबर 2004 रोजी जे घडेल ते, म्हणजे याला आता पर्यायी 3 डिसेंबर, पण केव्हा पुट्ट जन्मला था? 3 डिसेंबर 2004 ला किंवा त्याच्यानंतर. ठीक आहे. ही प्रोव्हिजन केव्हा? की मॅक्झिमम 3 डिसेंबर 2004च्या पूर्वी, पण 10 डिसेंबर 1992 पासून. क्लिअर? तारखा लक्षात ठेवायच्या थोड्याशा. ठीक आहे. त्याच्यानंतर कालावधीचा संपला, केंद्र शासनाची पुन्हा परवानगी, आणि सोबत म्हटलंय, अँड म्हटलंय, सोबत म्हटलेला आहे. पालकांनी, बघा इथे काय म्हटलेलं नाही, इथं काय नाही म्हटलं, इथं काय म्हणते, पालकांनी विहित नमुन्यात, एक प्रिस्क्राइब फॉर्मॅट राहील, त्या विहित नमुन्यात अज्ञान व्यक्तीकडे इतर देशाचे पासपोर्ट नाही रे बावा, दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नाही रे बावा, असा अज्ञान. आता अज्ञान म्हणजे मायनर म्हणजे काय? तर जो 18 वर्ष पूर्ण केलं नाही तो. आणि हे डेफिनेशन कुठं लिहिली आहे? तर इथंच लिहिली आहे ह्या कायद्यामध्ये. क्लिअर? ओके, ठीक आहे. तर मायनर डज नॉट होल्ड द पासपोर्ट ऑफ अनदर कंट्री, असं सर्टिफिकेट कोण देईल? मायबाप देतील. बघा कुठे 2003च्या अमेंडमेंट नंतर हा क्लॉज आला, पहिले होता का? नाही. लक्षात आले का? तर भारताबाहेर जन्मलेला व्यक्तीला एक तर 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर असेल, पण 10 डिसेंबर 1992च्या पूर्वी असेल तर वडिलांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आणि 10 डिसेंबर 1992 किंवा त्याच्यानंतर असेल तर पालकांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठलाही एक पालक हा भारतीय नागरिक असेल तर. पण भारतीय नागरिक असताना जर तो वंशाने असेल तर त्याला कन्सुलेटला रजिस्ट्रेशन करणं आहे पोट्ट्याचं, नाही तर मग केंद्र शासनाची परवानगी घेणं आहे, नाही तर तो तरी किमान शासकीय सेवेत असला पाहिजे. क्लिअर? लक्षात आलं? आणि इकडे नंतर त्यांना सर्टिफिकेट पण देणं बंधनकारक आहे की बाबा माया पोट्ट जे आहे ते दुसऱ्या देशाचं नागरिक नाही, त्याचा पासपोर्ट घेऊन फिरे नाही. ठीक आहे. आता बघा कार्ट, मी सांगितलं ना याच्यात आहे, तर 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये 2E आहे क्लॉज, त्याच्यामध्ये अज्ञान व्यक्ती, मायनर कोण रे बाबा? तर 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती, 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती, याला काय म्हणता? अज्ञानचं दुसरं मायनर, म्हणजे ज्याला अक्कल नाही. ठीक आहे. म्हणजे ज्या 18 वर्षाचा झाला का पोट्ट्याला अक्कल येते असं आपण गृहीत धरूया. इथं तर 18 काय, इथं तर 30-40 होते तर अक्कल ये नाही. पण आता कुठलं तर धरावं लागेल, अक्कल जेव्हा येईल तेव्हा समजूत आली आपण, मोठा प्रॉब्लेम. बरोबर आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मायनरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय आहे. तर 1A मध्ये काय लिहिलेलं आहे? जर, लक्षात घ्या, जर वंशाने भारताचा नागरिक आहे
जर वंशाने भारतात, कोण? मायनर. कोण? मायनर. म्हणजे अज्ञान व्यक्ती जर वंशाने भारताचा नागरिक झाला, म्हणजे बापानं म्हणलं बाबा मी भारताचा आहो, तर तू बी कार्ट्या भारताचा, बाबा तुझ्या कन्सुलेट मध्ये रजिस्ट्रेशन करून देतो, करून टाकलं. आता तो झाला भारताचा वंशान नागरिक, आणि त्याच वेळी आता ते सर्टिफिकेट नसन, त्याच्या पूर्वीच असन 92चं, है ना, इतर देशाचा पण तो नागरिक असेल, कारण आयदर ऑफ द पॅरेंट म्हटलेला आहे. आयदर ऑफ द पॅरेंट म्हणजे बाप जर अमेरिकन असान, माय इंडियन असान, तिकडे भेटले असतील, जुगाड झाला असन, कार्ट पैदा झाला. माय आजकाल जिद्दी असतात, है ना, खड्ड्यात गेला तू या अमेरिका म्हणत असान, बापू माया पोट्ट्याचं तर रजिस्ट्रेशन करतो, करून टाकलं रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन केल्यावर ऑब्वियसली पोट्ट्याचा बाप तर तिकडचा आहे, त्यामुळे तो तिकडचाच नागरिक असन, है ना. आणि मग बघा, आणि पोट्ट तिकडेच आहे कार्ट, आणि हळूहळू वयात आलं. चुकीचं नाही, वयात नाही, वयात म्हणजे कोणतं? 18 वर्षाचं त्यानं गाठलं बाबा, 18वा हॅपी बर्थडे केलं, है ना, फुल एज. 18 वर्षाचा जसा झाला तिथपासून 6 महिन्याच्या आत त्याला तर क्लिअर करून द्यायचं आहे की बाबा मी अमेरिकेचं नागरिकत्व सोडत आलो बा, आय जस्ट रिनाउन्स्ड द सिटीजनशिप ऑफ USA आणि मी भारतीय होतो, मी मायजवळच नाही, असं जर म्हटलं तर ठीक आहे. नाही म्हणलं 6 महिन्याच्या आत त्याने नागरिकत्वाचं रिनाउन्सेशन केलं नाही तर भारत त्याला मारून देते लाथ, है ना. नागरिकत्व त्याचं काय होते? समाप्त. नागरिकत्व काय होते? समाप्त. सिटीजनशिप जस्ट सीज्ड. वाय? बिकॉज इंडिया अडॉप्टेड द सिंगल सिटीजनशिप कॉन्सेप्ट. आता तो अज्ञान होता तोपर्यंत ओरे बापू ठीक आहे बाबा, तिकडे बी मजा मार, इकडे बी मजा मार. आता तुला अक्कल आली बापू, मतदानाला येसी नाही तर काही खरं नाही तुझं, म्हणून कॅन्सल. बरोबर आहे? आलं लक्षात? वाय? इट ऑल्सो रिफ्लेक्ट दॅट इंडिया अडॉप्टेड द सिंगल सिटीजनशिप. क्लिअर? ओके. हा, त्यानंतर सेक्शन 4.2 आणि सेक्शन 4.3 ब्रीफली बघून घ्या, थोडंसंच आहे. केंद्र शासनाकडून पंजीकरणापूर्वी मंजुरी जर मिळाली नाही, मंजुरी घ्यायची म्हटलंय, नाही मिळाली, पण त्याच्यानंतर मंजुरी नाही मिळाली, त्याच्यानंतरही जर केंद्र शासनास वाटलं की बाबा आता देऊन टाका, वर्ष गेला, सगळं गेलं, माय परवानगी नाही घेतलं त्यानं, आता त्याला पाहिजे आहे, तर चला ठीक आहे, देऊ शकते. इफ द सेंट्रल गव्हर्नमेंट सॅटिस्फाईड, इफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड, तो समाधानी झाला तर, जरी त्याने आधी परवानगी घेतली नसेल तरी केंद्र शासन परवानगी देऊ शकतं. म्हणजे मुदतीची अट जरी गडबड झाली तरी केंद्र शासनाचं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे. बघा ही लवचिकता कशी, फ्लेक्झिबिलिटी, ही सिटीजनशिप. बघा भारतीय नागरिकत्व अडॉप्ट करणं, प्राप्त करणं, याच्यासाठी बघा किती सुंदर फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे. सॅटिस्फॅक्शन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट हा कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, कारण तसं जर नाही आहे, एकदम ताठरच राहील तर अडचण येईल. बरोबर आहे? राईट. दुसरं, आता बघा 4.3 जो आहे ना, तो आपल्याला बाय डिसेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे सांगितलंय ना त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे ना. 5B मधल्या अखंड भारताच्या, इथे बघा शब्द येईल, पूर्ण याच्यामध्ये अखंड भारत हा शब्द नाही. बरोबर आहे? कारण की ऍक्ट केव्हा बनला? 1955 ला. परंतु 55च्या पूर्वी जेव्हा भारतीय संविधान बनलं, भारतीय संविधान 2 अँगलने नेहमी नागरिकत्व पाहत होतं. एक अखंड भारताच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं भारत स्वतंत्र झाला त्या दृष्टिकोनातून. त्या 2 अँगलने पाहायचं, लक्षात घ्या. ओके. तर इथे तो ब्रॉडर अँगल ठेवलेला आहे. अखंड भारताच्या बाहेर जन्मलेली कोणतीही व्यक्ती जर संविधानाच्या प्रारंभास भारताचा नागरिक मानली असेल तर ती भारताचा केवळ वंशानेच नागरिक असेल. बरोबर आहे? इंडियन, पीपल ऑफ इंडियन ओरिजिन आहे, और पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन है ना, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन झाला हा, है ना, मूल भारतीय झाला. आता हा जर भारताच्या बाहेर जन्मला पण कुठल्या अखंड भारताच्या, म्हणजे 1935चा कायदा जो आहे, ज्या कायद्यामध्ये जे भारतीय भूप्रदेश लिहिलेला आहे तो अखंड भारत, आणि त्यामध्ये जर तो नागरिक असेल त्याच्या वंशाने, है ना, त्याचे वडील वगैरे, तर तो भारताचा नागरिक वंशाने घोषित होईल बाय डिसेंट. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. सी द ब्रॉडर आस्पेक्ट
ऑफ द इंडियन सिटीजनशिप. किती व्यापक दृष्टिकोनातून, किती कॉम्प्रेन्सिव्ह आणि किती ज्याला लिबरल आस्पेक्टने म्हणतो है ना. संविधान जसं लिबरल आहे ना, तसंच हा कायदा सुद्धा तुम्हाला लिबरल दिसेल. क्लिअर आलं लक्षात. काही अडचण आहे, एकदम छोटासा आहे ना, पण डिटेलमध्ये सांगितलं त्यामुळे व्हिडिओ असा खिचला गेलेला आहे. पण एकदा तुम्हाला समजला, आता काही टेन्शन नाही है ना. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहू आपण, बाहेर रजिस्ट्रेशन. असं टप्प्याटप्प्याने पाहू. एकाच याच्या भरलो ना खचाखच तर 3-4 तासाचा होऊन जाईल आणि मग त्रास होते. तर आपण असं टप्प्याटप्प्याने पाहू, कॉन्सेप्ट क्लिअर करू. आता याले पहा आणि बाय बर्थ पहा, समजून घ्या, कंपॅरेटिव्ह करत राहा. अभ्यास तसाच करायचा असतो. आलं लक्षात. तसा अभ्यास तुम्ही करताच, सिरियस आहात, त्यामुळे तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.